नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग हे प्रकरण सुरू आहे आपलं आणि प्रयोगामध्ये खूप छान संकल्पना आपण शिकत आलो आणि कर्तरी प्रयोग आपण संपवला होता गेल्या लेक्चरमध्ये। आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे प्रयोगातला दुसरा प्रकार जो आहे तो आहे कर्मणी प्रयोग। आणि कर्मणी प्रयोगामध्ये काय आहे, कर्मणी प्रयोगाची वाक्य कशी ओळखणार, कर्मणी प्रयोगामध्ये काय वैशिष्ट्ये असतात आणि त्याच्या बऱ्याच इत्थंभूत गोष्टी आपण शिकणार आहोत। तर चला सुरू करूया आपण कर्मणी प्रयोग जे आहे ते। कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर जेव्हा वाक्यातील क्रियापद हे काय रे कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार काय होत होतं रे, क्रियापद बदलत होतं। कर्ता आपली हुकूमत गाजवायचा, कर्ता धातुरूपेश होता, कर्ता त्याचं लिंग वचन पुरुष बदलला की काय व्हायचं रे, क्रियापद बदलायचं। पण आता इथं तसं नाहीये, इथं काय आहे तर जेव्हा कर्माचं लिंग वचन पुरुष बदलेल त्यावेळेस काय होणार आहे, क्रियापद बदलणार आहे। म्हणून जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा कुठला प्रयोग होणार आहे आता इथं कर्मणी प्रयोग होणार आहे। कुठला प्रयोग होणार आहे, कर्मणी प्रयोग। आता इथं मुद्दामून अशी काही उदाहरणं घेतलीत मनाने तयार करून, जेणेकरून की तुम्हाला काही उदाहरणं पाहिल्यानंतर तुम्हाला ते कायमस्वरूपी लक्षात राहावीत, याच्या मागचा हा येतोय। आता आपण जरी कर्तरी प्रयोगासारखं आपण बघायला गेलो, समजा कर्ता आपण चेंज करून बघितला। आता गंगूबाईने इथं काय केलंय रे, मटण खाल्ले असं दिले, खाल्ले या क्रियापदाकडे बघा तुम्ही। आता तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही मटण खाल्ले, आम्ही मटण खाल्ले, सारा गावाने मटण खाल्ले, पण खाल्ले मध्ये काय बदल झाला का? ह्याच्या अगोदर आपण कर्तरी प्रयोगामध्ये काय व्हायचं, कर्त्याचं लिंग वचन पुरुषानुसार बघत असेल तर त्यावेळेस काय व्हायचं तर लगेच इथे क्रियापदामध्ये बदल होता। आता बघा, गंगूबाईने खाल्ले, राजेशने खाल्ले, आर्चीने मटण खाल्ले मध्ये बदलच होत नाही बघा। परशाने मटण खाल्ले, कैटरीनाने मटण खाल्ले, माधुरीने मटण खाल्ले मध्ये बदल होत नाहीये। आणि मग आता हे का होतं असं, तर वाक्यातील जो कर्ता आहे त्या कर्त्यानुसार काय रे क्रियापद बदलत नसून हे कर्मानुसार बदलतं। कर्म धातुरूपेश आहे, कर्म आता आपली हुकूमत गाजवतंय ते कोणावर आहे तर या क्रियापदावरती, ते बदलायला लावतंय पण कोण, कर्म बदलायला लावतंय। आता कर्ता इथं काय करतोय रे, तर कर्ता हा सायलेंट मोड वरती आता, आणि म्हणून इथं आपण काय करू, मटणच्या ऐवजी आता ते मटण आणि ती अंडा करी, म्हणजे लिंग बदललं, आणि लिंग बदललं की काय झालं रे, गंगूबाईने अंडा करी खाल्ली, बरोबर ना। त्यानंतर गंगूबाईने इथं ते मटण, ती अंडा करी आणि त्या शेंगा म्हणजे अनेक वचन केलंय। इथं काय केलं, इथं दिले बघा, कर्माचे लिंग बदलून कर्माचे वचन बदलून, बरोबर ना। आणि मग हे जे बदल केला या बदलानुसार काय झालं रे, खाल्लेचं खाल्ली झालं, खाल्ल्या झालं, पण काय बदलल्यावर, कर्म बदललं। काय बदलल्यावर, कर्म बदलल्यावरती हे सगळं होतं। आणि वरील वाक्यात कर्म बदलले तरच क्रियापद बदलते, हे कर्मणी प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे। आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय रे, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असायला पाहिजे, नावातच इथं कर्म आहे। आणि मग जेव्हा कर्मणी प्रयोगात कर्म असतं तेव्हाच कर्मणी प्रयोग होत असतो, अन्यथा तो होत नसतो, हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि मग तुम्हाला चांगलं समजलं असेल, या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असतंच आणि कर्माच्या तंत्रानुसार क्रियापद बदलत असतं। तंत्रानुसार म्हणजे काय, तर ते तंत्र म्हणजे लिंग वचन विभक्ती पुरुष काय जे लावतोय आपण ते त्याच्यानुसार काय होतंय। मग कर्मणी प्रयोग नेमका असतो तरी कसा, हे एकदा नीट समजून घेणं गरजेचं आहे। आणि मग त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे, कर्मणी प्रयोगात कर्म असतेच आणि कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही, हे पहिलं विधान, पहिलं वैशिष्ट्य आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते, कुणाच्या, कर्मणी प्रयोगाच्या कर्मानुसार। त्यानंतर कर्माच्या तंत्रानुसार क्रियापद बदलते, कर्म धातुरूपेश असतं, इथं श असं करायचं श। त्यानंतर कर्म आपली हुकूमत क्रियापदावर गाजवत असतं, बरोबर ना। ज्या दिवशी ज्याचा वाढदिवस त्याचं जास्त हुकूमत असल्यासारखं वाटतं, तसं इथं काय रे, आता कर्माचाच वाढदिवस आहे असं समजा तो। त्यानंतर कर्मणी प्रयोगातील कर्म हे प्रथमेत असतं किंवा अप्रत्यय द्वितीयेत असतं, म्हणजे याला प्रत्यय लागणार नाही, म्हणजे अप्रत्यय द्वितीय म्हणजेच प्रथमा, याला पर्यायी शब्द तो आहे। आणि मग कर्म
कर्मणी प्रयोगात कर्म असतंच, पण ते कसं असतं रे, प्रथमेतच असतं, म्हणजे अप्रत्यय द्वितीयामध्ये असतं. हे कायम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कर्मणी प्रयोगातील कर्ता, आता मी आता सांगितलं तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये की कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण प्रयोग म्हणतो. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, इथला कर्ता कसा पाहिजे, कर्त्याला कुठले विभक्तीचे प्रत्यय लागले पाहिजेत, कर्म कसं असायला पाहिजे आणि क्रियापद कसं असायला पाहिजे, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून त्यातलं एक सांगितलं की यामध्ये या कर्मणी प्रयोगातील जो कर्ता आपला आहे तो तृतीय विभक्तीमध्ये, चतुर्थीमध्ये, षष्टीमध्ये आणि सविकरणी विभक्ती तृतीयामध्ये असतो, किंवा कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यंत काय असतो रे, शब्दयोगी अव्यंत असतो. आणि म्हणून कर्मणी प्रयोगातलं आपल्याला जर दिसलं की आपल्याला समजलं पाहिजे की या कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागला पाहिजे, किंवा चतुर्थीचा प्रत्यय लागला पाहिजे, किंवा षष्टीचा प्रत्यय लागला पाहिजे, किंवा सविकरणी विभक्ती तृतीयेचा लागला पाहिजे, किंवा शब्दयोगी अव्यंत हे कर्त्याला कडून हा प्रत्यय शब्दयोगी अव्यंत लागला पाहिजे. म्हणजे काय माहिती का, कडून प्रत्यय लागला की वाक्य कर्मकर्तरी म्हणजे नवीन कर्मणीतला आहे. चाचीचे म्हणजे षष्टीचे प्रत्यय लागले की ते समापन कर्मणीमध्ये येतं. त्यानंतर आपण वरती दिलेले तृतीयेचा लागला की तुम्हाला म्हणजे प्रदान करतो कर्मणी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कर्मणी प्रयोगातील कर्ते हे सगळे. चतुर्थी लागलं की हे शक्य कर्मणीचं उदाहरण आहे. हे लगेच तुम्हाला कर्त्याला लागलेल्या विभक्तीच्या प्रत्ययाहून तुम्हाला समजलं पाहिजे, आणि समजतंय तुम्हाला, तुम्ही हुशार आहात, बरोबर ना. नवीन कर्मणीमध्ये फक्त कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यंत लागतो. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद कसं असतं रे, भूतकाळी असतं, शक्यार्थक असतं किंवा संयुक्त असतं. मग इथं समजायला पाहिजे की भूतकाळी क्रियापद आलं की ते प्रदान करतो कर्मणी असणार आहे. त्यानंतर शक्यार्थक क्रियापद लागलं म्हणजे ते काय असणार आहे रे, तर शक्य कर्मणीचं उदाहरण असणार आहे, किंवा संयुक्त असेल तर इथं समापन कर्मणी आणि नवीन कर्मणी ही त्या उदाहरणाच्या त्या वाक्यातील क्रियापदावरून सुद्धा आपल्याला ते वाक्यातला प्रयोग शोधता आला पाहिजे. ही एक एक संकल्पना कळली पाहिजे, तोपर्यंत तुम्हाला प्रयोग चांगल्या पद्धतीने समजणार नाही, म्हणून संकल्पना माहिती आहे. कर्मणी प्रयोगातील क्रियापद भूतकाळी असतं, सर्रास बहुधा जास्त प्रमाणात. ठीक आहे, तर हे कर्मणी प्रयोगाचे आपण काय केले रे, सगळे वैशिष्ट्य पाहिले, आणि मग कर्मणी प्रयोगाचे 2 गटात वर्गीकरण केले आपण. ते वर्गीकरण असं आहे, प्रदान कर्तृक कर्मणी. इथं पुन्हा एकदा कर्तृक शब्द कसा वाचाल एकदा माहिती असावं तुम्हाला. कर्तृक टाइपरायटरचा वाढदिवस होता त्या दिवशी, त्यामुळं आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि दुसरा जो त्यातला म्हणजे गट आहे तो आहे गौण कर्तृक कर्मणी. आता प्रदान कर्तृक कर्मणी म्हणजे काय, तर प्रदान कर्तृक कर्मणीमध्ये काय रे, कर्ता महत्वाचा असतो. नियमानुसार कर्मानुसार काय होणार आहे रे, क्रियापद बदलणार आहे. कर्म धातुरूपेच असणार आहे, कर्माच्या तंत्रानुसार क्रियापद बदलणार आहे, परंतु कर्ता खूप महत्वाचा असतो. म्हणून इथं वाक्य दिले बघा, कर्मणी प्रयोगात जरी कर्मानुसार क्रियापद बदलत असले तरी कर्ता हाच अर्थाच्या दृष्टीने काय असतो रे, महत्वाचा असतो. म्हणून ह्यातले 3 मुद्दे नीट लक्षात ठेवा. कर्ता प्रधान असतो, त्यानंतर कर्त्याला महत्वाचे स्थान असते, त्यानंतर क्रियापद कर्मानुसारच बदलतं, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग हे प्रदान कर्तृक कर्मणी जे आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला त्या कर्ता कर्म आणि क्रियापद येणार आहे हे आपल्याला समजून घेणं आहे. मी आता तुम्हाला सांगितलं, कर्त्याला तृतीयेचा, चतुर्थीचा, षष्टीचा, सविकरणी विभक्ती आणि म्हणजे कडून हा शब्दयोगी अव्यंत हे कर्त्याला प्रत्यय लागतात किंवा शब्द लागतात. मग आता त्यातलं प्रदान कर्तृकला नेमकं काय लागतं, तर कर्ता असतो तो तृतीय विभक्तीमध्ये असतो. आणि मग ओळखायची डायरेक्टली खून काय, तर कर्त्याला ने किंवा नी प्रत्यय लागले. आणि आता इथून पुढे समजून जावा, ने किंवा नी जर प्रत्यय लागलेला असेल तर तो प्रदान कर्तृकच असतो, हे निश्चितपणे माहिती असणं गरजेचं आहे. परंतु अपवादात्मक मागील काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेत, आणि कधी कधी एक शब्द अजून डबल लिहायला पाहिजे होते, तर कधी काय होतं रे, ते चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय त्या कर्त्याला लागला पाहिजे, हेही माहिती असणं गरजेचं आहे. आणि क्रियापद तर आपल्याला भूतकाळी आहे, इथं भूतकाळी आहे, प्रदान कर्तृक मध्ये भूतकाळी आहे, बाकीचे कसे आहेत ते तुम्हाला सांगतो. समजलं असेल, प्रदान कर्तृक मध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असतो, कर्म हे कायम प्रथमेत किंवा प्रत्यय द्वितीयमध्ये असतं, आणि क्रियापद हे काय रे, भूतकाळी असतं. त्याचप्रमाणे त्याची आपण काय आता उदाहरणं पाहूयात. उदाहरणं आपली खतरनाक असतात, बरोबर ना. कैटरीनाने स्वयंपाक केला,
बरोबर ना. त्यानंतर अक्षयने जेवण केलं. आता ही दोन उदाहरणं बघा. कैटरीनाने म्हटलं की इथं काय झालं, ने प्रत्यय आलाय. बरोबर. अक्षयने म्हटलं की इथं ने प्रत्यय आलाय, म्हणजे प्रधान कर्तृ असं दुसरीकडे शक्यतो येत नाही, कारण त्याला वेगळे प्रत्यय लागले असतात. स्वयंपाक कर्म आहे, जेवण कर्म आहे. कर्म हे प्रथमेत असतं, प्रत्यय द्वितीयेत असतं, त्याला कसलाही प्रत्यय लागत नाही. आणि कर्मणी प्रयोगात कर्म असतं ते आलेही आहे म्हणून, आणि क्रियापद हे भूतकाळी आहे म्हणून हा जो प्रकार आहे तो कर्मणी प्रयोगाचा आहे. कर्मणी प्रयोगात आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, कर्मणी प्रयोगातील कर्त्याला 100% प्रत्यय असतोच. प्रत्यय दिसला असतो मला, कुणाला? कर्त्याला. कर्तरी प्रयोगाचं आणि कर्मणी प्रयोगाचं वेगळं पण काय सर? कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नव्हता आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नाही, असं लक्षात ठेवा. पण कर्त्याला प्रत्यय इथं काय रे आहेत, आणि आहे कुठले तर सांगितले तुम्हाला, त्यातल्या प्रधान कर्तृकला ने किंवा नि प्रत्यय लागतो. हे सगळ्यात महत्वाचे आणि फसवी वाक्य बघा. हे तीन आणि ही एक चार वाक्य. का तर इथं दिलंय सर्वनाम, इथं दिलंय सर्वनाम, इथं दिलंय सर्वनाम आणि इथं दिलंय सर्वनाम. सर्वनाम दिलं की आपल्याला विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की वाक्यामध्ये सर्वनाम दिले, सर्वनामाच्या जागी कुठला तरी आपण एखादा कर्ता घ्यायला पाहिजे आणि मग त्या कर्त्याला या क्रियापदाच्या वतीने कुठले प्रत्यय लागतात हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून मी गेल्या तासाला सांगितलं होतं, वाक्यातील क्रियापद जर भूतकाळी असेल आणि कर्त्याला ने प्रत्यय येत असतो, वाक्य जर भूतकाळी असेल, त्यातली जर साधा भूतकाळ असेल तर कर्त्याला ने प्रत्यय येत असतो. म्हणून आता इथं आपण एक वाक्य बघितलं, आम्ही चित्रपट पाहिला, तर इथं आपल्याला म्हणावं लागेल मुलींनी काय केलं, आपण मुलींनी चित्रपट पाहिला, असं आपल्याला काय करावं लागेल, ह्या सर्वनामाच्या ऐवजी आपल्याला नाम घ्यावं लागेल. मग आता निशी हे प्रत्यय कोणाचे, तर अनेक वचनातला नि हा विभक्ती तृतीयेचा प्रत्यय आहे. मी आज मंत्रालय पाहिले हे भूतकाळी आलं म्हणून कर्त्याला तिकडे प्रत्यय ना. मग इथं लिहायचं या राजेशने, काय रे राजेशने. मी मनाने ने प्रत्यय घेत नाही, तुम्ही म्हणता राजेश घ्या, बघा राजेश आज मंत्रालय पाहिले, असं वाक्य होईल का रे? नाही होणार. आणि मी मनाने नाही घेत, वाक्य जर भूतकाळी असेल तर कर्त्याला ने प्रत्यय येत असतो. आता तिथं पाहतो असं म्हटलं असतं तर तिकडे राजेश आज मंत्रालय पाहतो असं तरी झालं असतं, पण इथं भूतकाळी आलंय म्हणून कर्त्याला ने प्रत्यय. मी आंबा खाल्ला आणि मी आंबा खातो ही जी तुलना बऱ्याच ठिकाणी दिलेली असते. मी आंबा खाल्ला, तर इथं हे जे आहे ना सर्वनाम, तिथं लिहावं लागल शिल्पाने आंबा खाल्ला, बरं ना. तिथं राजेशने आंबा खाल्ला, दिलीपने आंबा खाल्ला, बरं ना. शिवमने आंबा खाल्ला, शहाजीने आंबा खाल्ला, ने प्रत्यय इथं येणारच. आम्ही मटण घेतले, बरोबर ना. आम्ही म्हणजे त्यांनी, मुलांनी मटण घेतले असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर त्याला सवयी सोडावी लागली, हे बघा परीक्षेला विचारलेली उदाहरण आहेत. त्यानंतर मला तो धंदा सोडावा लागला, मला नोकरी सोडावी लागले, ही जे त्याला, मला आणि मला जे आहे ना, हे अपवादात्मक चतुर्थ विभक्तीचा प्रत्यय लागतो. मी यावरती लिहिलं होतं कधी कधी म्हणतोय मी, म्हणजे अपवादात्मक म्हणा, कसं म्हणायचे ते म्हणा, पण हेही उदाहरण परीक्षेला 2 वेळेस विचारलंय. खूप महत्वाचं उदाहरण आहे. हे जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे याचा प्रयोग काय, तर याचा प्रयोग आहे प्रधान कर्तृ कर्मणी, असा त्याचा प्रयोग आहे. आणि मग कर्मणी प्रयोगात 2 कर्म असल्यावर काय करायचं, हेही उदाहरण खूप महत्वाचं आहे. वाक्यामध्ये कर्म येत असतं, कधी कधी वाक्यामध्ये 2 कर्म येत असतात, त्याला त्या क्रियापदाला आपण क्रियापदामध्ये शिकलो द्विकर्म क्रियापद असं म्हणतात. द्विकर्म क्रियापद म्हटलं काय, आणि म्हणजे वाक्य जे आहे ते द्विकर्म म्हटलं काय, त्याच्यात काय वेगळं पण नसतं. तर द्विकर्म वाक्य आलं म्हणजे यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले, त्यानंतर अर्चीने परशाला पैसे दिले. हे पैसे जे आहे हे प्रत्यक्ष कर्म आहे, लोणी हे प्रत्यक्ष कर्म आहे, आणि ही जी 2 आहेत ती अप्रत्यक्ष कर्म आहेत. आणि ह्याची वैशिष्ट्ये खूप आहेत तुम्हाला सांगायची म्हटलं तर. अप्रत्यक्ष कर्म हे अगोदरच येत असतं, प्रत्यक्ष कर्म हे नंतर येत असतं. अप्रत्यक्ष कर्म हे दान घेणारं असतं, प्रत्यक्ष कर्म हे दान जाणारे असतं. माणूस कधी दान दिला जात नाही, माणूस दान घेऊ शकतो, त्याला लय हाऊस आहे, बरोबर ना. पण इथं लोणी पैसे हे जे ना दान देऊ शकतो, एखादी वस्तुवाचक असतं ना ते दान जाणार असतं, आणि दान घेणारं कोण असतं, व्यक्तिवाचक असतो. याची विभक्ती असते चतुर्थी, याची असते प्रथमा किंवा अप्रत्यय द्वितीया, दोन्ही त्याला पर्यायी नाव आहेत. हे सगळं त्याला माहिती पाहिजे. याला लागतो प्रत्यय, याला लागत नाही. ह्याची त्याची वैशिष्ट्ये ती पुढे आपल्याला लागणार आहेत, बऱ्याच ठिकाणी लागणार आहेत. म्हणून हे वाक्यातलं हे पण कर्म आहे आणि हे पण कर्म आहे, हे पण कर्म आहे आणि हे पण कर्म आहे. पण ही कर्म जी आहे ती अप्रत्यक्ष आहेत आणि ही कशी तरी प्रत्यक्ष आहेत, एवढं कळलं पाहिजे. आणि मग इथं सांगतोय काय, तर वाक्यात 2 कर्म आली, आणि वाक्यात 2 कर्म आल्यानंतर हे जे 2 आहेत ना, ह्यांचा कधीच विचार करायचा नसतो. डायरेक्ट अर्चीने पैसे
पैसे दिले, पैसे महत्वाचे आहेत, बरोबर ना. यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिलं आणि मग पैसे आणि लोणी याच्यावरून काय करायचा असतो, प्रयोग ओळखायचा असतो. म्हणून वरती वाक्य दिले. वाक्यात जर दोन कर्म आली तर त्याचं प्रत्यक्ष कर्म कोण आहे, पैसे आणि लोणी, याच्यावरून त्याचा प्रयोग घ्यायचा असतो समजून. ठीक आहे. त्यानंतर मग दुसरा भाग आहे आपला याच्यातला दुसरा भाग आहे गौण कर्तृ कर्मणे. गौण कर्तृ कर्मणे मध्ये होतं काय बघा, जेव्हा कर्मणे प्रयोगाच्या वाक्यात कर्म अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे असते म्हणजेच गौण असते, म्हणजे कर्ता गौण मानला जातो. इथं कर्त्याला जास्त महत्व नाही दिलं, त्याला महत्व कर्तृ म्हणजे प्रधान कर्तृ कर्मणीमध्ये. आता त्याचं एवढं महत्व नाही, इथं कोण महत्वाचं असतं, कारण कर्मणे प्रयोगात कर्मच महत्वाचं असतं. त्याचा एक वेगळा प्रकार होता म्हणून आपण त्याला कर्ता महत्वाचा वाटत होता म्हणून आपण त्याला बाजूला घेतलं. ठीक आहे. आता गौण कर्तृ कर्मणीमध्ये वाक्यातील अर्थाच्या दृष्टिकोनाने जे कर्म महत्वाचं असतं आणि कर्माच्या याने तुम्हाला इथं काय केलेलं आहे, गौण नसते तर कर्ता गौण मानला जातो. कोण इथं कर्ता गौण मानला. ह्याच्या अगोदरच्या प्रकारात काय झालं रे, आपण कर्ता प्रधान मानला. ठीक आहे. आता मग मला सांगा, गौण कर्तृ कर्मणीमध्ये कर्ता महत्वाचा काय रे नसतो सांगितलं. गौण कर्तृ कर्मणीमध्ये त्याचे 4 प्रकार पडतात आणि ते 4 प्रकार खूप महत्वाचे आहेत. बरेच प्रत्येक परीक्षेला याच्यावरती उदाहरण असतं. शक्य कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी आणि त्यानंतर जुना कर्मणी. काय रे, जुना कर्मणी. ठीक आहे. आता ही उदाहरणं जर पाहिली हे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, या वाक्यामध्ये कर्म असणार आहे आणि कर्म प्रथमेत असणार आहे. विषय संपला कर्माचा, बरोबर ना. शक्य कर्मणीमध्ये काय होणार आहे, कर्त्याला कुठले प्रत्यय लागणार आहेत. समापन कर्मणी असणार आहे, त्या समापन कर्मणीमध्ये कर्त्याला कुठले प्रत्यय लागणार आहेत. त्यानंतर नवीन कर्मणी असणार आहे, नवीन कर्मणीत कर्त्याला कुठला प्रत्यय लागणार आहे. आणि जुना कर्मणी कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगणार आहे. मग शक्य कर्मणीवरती येऊत आपण. तत्पूर्वी शक्य क्रियापद आपण क्रियापदामध्ये शिकलो. शक्य क्रियापदाचे शक्य क्रियापद हे होकारार्थी असतं, शक्य क्रियापद हे नकारार्थी असतं. शक्य क्रियापदाची वाक्य जे असतात ते सकर्मक बी असतात आणि आकर्मक असतात. ही सगळं बेस त्या क्रियापदाच्या घटकामध्ये तुम्हाला शक्य क्रियापदामध्ये सांगितलंय. जेव्हा वाक्यातील क्रियापद शक्यार्थक असतं व वाक्य सकर्मक असते तेव्हा मात्र होतं. आता म्हणून का सांगितलं तुम्हाला, हे सकर्मक शब्द का घेतलाय मी इथं, आता त्याचमुळे सांगितलं ना. शक्य क्रियापद जे आहे ना, शक्य क्रियापद हे सकर्मक असतं आणि आकर्मक बी असतं. मग शक्य क्रियापदामध्ये वाक्य जर सकर्मक असेल तर शक्य कर्मणी होतो, कारण कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होऊ शकत नाही. मग शक्य कर्मणी सुद्धा कर्माशिवाय होऊ शकत नाही आणि शक्य भावे सुद्धा आहे पुढे. म्हणून ही संकल्पना दोन्ही सांगतो. ही तर ऍडव्हर्टाईज त्याची झाली. जर वाक्यात कर्म नाही पण वाक्यातलं क्रियापद हे शक्यार्थक असेल आणि कर्त्याला प्रत्यय असेल तर ते जातं तिकडे शक्य भावेमध्ये. ठीक आहे. आणि मग शक्य कर्मणीमध्ये पहिला जो आपला प्रकार आहे त्यातला म्हणजे त्याचा कर्ता कसा असतो बघा, चतुर्थी विभक्ती किंवा सविभक्ती तृतीय. सविकरणी विभक्ती तृतीय म्हणजे माहिती का तुम्हाला, रामाच्याने सीतेच्याने. म्हणजे काय झालं, रामाच्याने एकापेक्षा जास्त प्रत्यय आला त्याला चरमेत्तर प्रत्यय म्हणतात. काय म्हणतात, चरमेत्तर प्रत्यय म्हणतात. चरम प्रत्यय म्हणजे अंतिम प्रत्यय, शेवटचा प्रत्यय. म्हणजे बघ असेल तर बघतो झालं, त्या तोच्या पुढे आपण ला असं काहीतरी लावत नाहीत, म्हणजे तो अंतिम प्रत्यय झाला. राम आहे, रामाने म्हटलं तर रामाने ला असं काही म्हणत नाहीत आपण, म्हणजे तो एकच झाला. पण रामाच्याने म्हटलं की 2 प्रत्यय आले विभक्तीचे, त्याला सविकरण विभक्ती म्हणतात. सविकरण विभक्ती तृतीय इथं दिलेली, त्याची संकल्पना विभक्ती शिकवताना सांगितले. कर्म कसं असतंय, कर्मणी प्रयोगात एकच फंडा लक्षात ठेव बरं तू, काय तर बाबा ह्या प्रथम विभक्ती आणि अप्रत्यय द्वितीय आहे ना, म्हणजे कर्म असतच पण कर्म हे प्रथम येत असतं, संपला विषय. ठीक आहे. क्रियापद काय रे, शक्यार्थक. कारण शक्य कर्मणीमध्ये क्रियापद कसं असणार, शक्यार्थक असणार. मग शक्यार्थक क्रियापद कसं असतं, करवते, बसवते, उठवते असं क्रियापद असतं. आणि याच्यामध्ये एक जाववते आलं, बरोबर ना. जाववते आलं म्हणजे जा हे मूळ धातू झाला आणि त्यात व डबल आलं. एक अक्षरी धातू असेल तर व 2 येतं. एक अक्षर वाढलं त्याच्यामध्ये, एका शब्दामध्ये एक अक्षर वाढलं त्याला आगम म्हणतात. ही संकल्पना लक्षात ठेवा. आगम म्हणतात, आगम असतं, येडागम असतं, पुढे सांगतो. ठीक आहे. शक्य कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. या प्रयोगातील क्रियापद हे शक्यार्थ असतं, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे कर्त्याच्या अंगी ती क्रिया करण्याचं सामर्थ्य असतं. मला 2 मैल चालवते, बरोबर, तो थोडं बसवतो, त्याला थोडं बसवते, त्याला आता पळवते, अशी जी क्रियापद आहेत बघा. त्याला म्हणले की ला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागला, त्याला चतुर्थी विभक्ती, सविकरण विभक्ती तृतीयाचे प्रत्यय लागतात. म्हणजे आता सांगितलं
तुमच्याच्याने हे काम करवते, बरोबर ना. म्हणजे तुमच्याच्याने म्हटलं की ही सविकरण विभक्ती झाली, त्याला आता बसवते, त्याला लगेच चतुर्थी. म्हणजे चतुर्थी आणि सविकरण विभक्ती तृतीयाचे हे प्रत्यय आहेत. कर्म हे कायम प्रथमेत असतं, 10दा सांगितलंय. त्यानंतर शक्य क्रियापद हे साधित क्रियापद असतं. शक्य क्रियापद काय रे, म्हणजे आता मी म्हटलं चालतो, काय म्हटलं, चालतो, हे चालतो असं लिहिलंय. चालतो म्हटलं तर हे सिद्ध क्रियापद झालं. कसलं झालं, सिद्ध झालं. आणि चालवते असं जर लिहिलं मी तर काय होतं, ते साधित होतं. काय होतं, साधित होतं. आणि मग मला सांगा, हे व आलं ना, हे एक्स्ट्रा शब्दामध्ये एखादं अक्षर आलं त्याला आगम म्हणतात, आगम. आणि मग हे आगम झालंय आणि आगम झालेला शब्द साधित असतो. आणि शक्य क्रियापद हे साधित क्रियापद आहे, यावर देखील प्रश्न विचारलाय. ठीक आहे. मूळ धातूला व किंवा व अ व असे आगम होऊन शक्यार्थ क्रियापद बनते. शक्य कर्मणी होण्यासाठी वाक्य सकर्मक लागते आणि कर्म हे कायम प्रथमेत असणं गरजेचं आहे. शक्य कर्मणीचे वाक्य होकारार्थी पण असतं आणि नकारार्थी पण असतं. त्याचप्रमाणे याचे उदाहरण आपण पाहूयात. माझ्याच्याने हुंडा देववत नाही, शक्यार्थ क्रियापद आहे देववत, बरोबर ना. त्यानंतर शक्यार्थ क्रियापद वाक्य नकारार्थी असताना होकारार्थी सांगितलंय, हे नकारार्थी वाक्य आलंय. त्यानंतर वाक्यातील कर्ता शक्यार्थ क्रियापदातील वाक्यातील कर्त्याला चतुर्थीचे किंवा सविकरणी विभक्तीचे तृतीयाचा प्रत्यय लागतो. हे च्या आणि ने हे दोन प्रत्यय आले, चर्मेतर प्रत्यय आले आणि त्याला सविकरणी विभक्ती तृतीयाचा प्रत्यय म्हणतात. त्याच्याने हे सविकरणी विभक्तीचा ओळख यायला लागली, त्यांची ओळख झाली, तुमचा परिचय झाला असेल. काम हे कर्म आहे, हुंडा हे कर्म आहे आणि कर्म हे प्रथमेत असतं, म्हणजे अप्रत्यय द्वितीयात असतं. करवते, कर हा मूळ धातू आहे व त्याच्यामध्ये आगम झालेला आहे. आणि करवते हे शक्यार्थ क्रियापद आहे आणि कर्त्याच्या अंगी ती क्रिया करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणून हे शक्य कर्मणीचे उदाहरण आहेत. मला जिना चढवतो, मला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलाय, नामाच्या ऐवजी सर्वनाम आलेले. जिना हे कर्म आहे आणि चढवते हे शक्यार्थ क्रियापद आहे. हे परीक्षेला विचारले उदाहरण. तिला म्हणजे हे वाक्यातील चतुर्थी म्हणजे कर्त्याला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलाय. बिर्याणी हे कर्म आहे आणि खाववते, खा एक धातू असेल, एक अक्षरी धातू असेल तर डबल व येत असतं, हे पण माहिती असावं. चाल म्हणलं की चालवते एक येणार, एक अक्षरी धातू आलं, खा व आले, डबल आलं व. जेव्हा चाल असेल तर तिथं काय दोन अक्षर झालं, म्हणजे तिथं फक्त एकच व येणार, हे आपल्याला माहिती असणं. खावते हे शक्यार्थ क्रियापद आहे, चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलाय, कर्म प्रथमेत कायम अख्ख्या सगळ्या प्रकारात. ठीक आहे. मला डोंगर चढवतो, चढवतो हे शक्यार्थ क्रियापद आहे, इथं सर्वनाम घेतले, त्याला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय, डोंगर हे प्रथमेत आहे, म्हणून हे शक्य कर्मणी उदाहरण आहे. ठीक आहे. कुठली परीक्षा असू द्या राजांनो, पोलीस भरती, तलाठी, शिक्षक भरती, कुठली परीक्षा येऊ दे, हीच उदाहरणं सगळीकडे फिरतात. याच्या व्यतिरिक्त नवीन उदाहरण तयार करायला कुणीही प्रयत्न करू शकत नाही. एखादा नाम असेल म्हणजे त्या नामाच्या ऐवजी राम असेल तर राजेश करणार, राजेश असेल तर दीपाली रुपाली करणार, पण दुसरं काय इथं बदल करू शकत नाही. बदल केला तर वैशिष्ट्य सोडून बदल केला तर त्याचं उदाहरण चुकीचं होऊ शकतो. प्रश्नपत्रिका काढणाऱ्या माणसाची सुद्धा इमेजचा प्रश्न असतो, तोही जास्त ह्याच्यामध्ये पडत नाही. हीच उदाहरणं मागची पुढे टाकली जातात, म्हणून येणारी परीक्षेला जी उदाहरणं आहेत तीच परीक्षेतली मी शिकवलेली उदाहरणं परीक्षेत येतात, कारण परीक्षेत येणारी उदाहरणं मी शिकवतो. समजत असेल मी काय बोलतोय, काय जणाला समजलं नसेल आणि समजत नाही हे बी समजलं नसेल, समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ज्या कर्मणी प्रयोगात आता समापन कर्मणी आहे, काय रे समापन कर्मणी, समापन कर्मणी मधील कर्ता जो असतो षष्टी विभक्तीचा असतो. बरं ठीक आहे. ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्त झाली आहे, संपली आहे, असा त्याच्यामध्ये काय होतो रे, बोध होतो. आणि असा बोध झाल्यानंतर वाक्यातलं क्रियापद हे संयुक्त क्रियापद असतं, वाक्यातील कर्ता हा षष्टी विभक्तीचा असतो आणि कर्म कायम प्रथमेत असतं, समापन कर्मणी. ठीक आहे. बघू खाली काय दिले ते. संयुक्त क्रियापद हे सकर्मक धातूपासून बनलेलं असतं. यातला कर्ता कसा असतो रे, कर्त्याला षष्टी विभक्तीचा म्हणजे चा ची चे प्रत्यय लागलेला असत. चा ची चे च्या ची. अजून एक संकल्पना सांगतो. चाचीचे आणि चेचे प्रत्यय तुम्हाला माहिती आहे षष्टीचे, पण काही ठिकाणी झाजीचे आणि झेजाची दिलेलं असतं. का दिलेलं असतं माहिती का तुम्हाला, तर ते माहिती असायला पाहिजे. समजा तुम्ही इथं राम दिलं, रामाचा दिलं, पण तर सर्वनाम आला तर मी आलं, बरोबर. राम आंबा खातो दिलं, मी आंबा खातो, मग मीच्या ऐवजी आता प्रत्यय लावला राम, म्हणजे रामाचा असं करायचं असेल तर रामाचा केलं, पण इथं मीचा होईल का रे, मीचा कसं वाटतंय, तर वाईट वाटतं का नाही, म्हणून माझा करावं लागेल. इथं काय करावं लागेल, माझा. म्हणून विभक्ती प्रत्यय जे षष्टीचे आहेत झाजीचे ते काय करावं लागतात, जेव्हा सर्वनाम येतं
तेव्हा झाजीचे प्रत्यय लावायचं चाचीचे आणि चेचाचीच्या ऐवजी. ठीक आहे, समजलं. कर्म कसं राजा नव्हतं, हे कर्म प्रथमामध्ये कायम आहे ना, प्रत्यय द्वितीयात आहे, परत परत सांगायची गरज पडणार नाही. क्रियापद कसं असणार आहे, क्रियापद हे संयुक्त क्रियापद आहे. ठळक वैशिष्ट्य समापन कर्मणीचे, कर्त्याला चाचीचे षष्टीचे प्रत्यय लागलेले असतात, कर्म प्रथमेत असतं आणि क्रियापद हे संयुक्त क्रियापद असतं. संयुक्त क्रियापद म्हणजे काय शिकवलंय, संयुक्त क्रियापद तुम्हाला क्रियापदामध्ये शिकवलंय. क्रियापदाचा प्रकार आहे तो संयुक्त क्रियापद. धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद. आणि संयुक्त क्रियापदामध्ये क्रिया एकच झालेली असते, त्याला संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं. आणि संयुक्त क्रियापदामध्ये आपण एक राम आंबा खातो, खातो हे किती अक्षरी म्हणजे किती शब्द आहेत ह्याच्यात, एकच शब्द आला खातो, बरोबर, अक्षर नाही, शब्द किती एकच. पण संयुक्त क्रियापदामध्ये दोन शब्द असतात. म्हणजे राम आंबा खात आहे, खात आणि आहे दोन शब्द जवळ आले म्हणजे काय झालं, संयुक्त क्रियापद झालं. म्हणजे संयुक्त क्रियापद आहे संकल्पना आहे, तुम्हाला कळलं. आणि मग त्याची उदाहरणं आपण बघूयात. तिची बुंदी खाऊन झाली, बरोबर ना, तिची बुंदी खाऊन झाली. ती म्हणजे कोणतरी असणार आहे, तिच्याऐवजी सर्वनाम घेतलंय, चाचीचे प्रत्यय लागले, तर बुंदी काय झालं रे, कर्म झालंय. कर्म हे प्रथमेत आहे, अप्रत्यय द्वितीयात आहे. खाऊन झाले हे क्रियापद. आता सांगितलं क्रियापदामध्ये ह्या दोन शब्द येतात म्हणजे संयुक्त झालेले आहे आणि क्रिया एकच आहे ना. त्याचा मार खाऊन झाला, चाचीचे षष्टीचे प्रत्यय आले, मार हे प्रथमेत अप्रत्यय द्वितीयामध्ये आहे, खाऊन झाला हे काय रे, इथं आपलं संयुक्त क्रियापद आहे. त्याचबरोबर इथं बघा मी आलोय म्हणून माझा आलाय, आता सांगितलं तुम्हाला. माझ्या चाड्या लावून झाल्या, लावून झाल्या हे काय झालं रे, संयुक्त क्रियापद आहे. त्याचे चाचीचे षष्टीचे प्रत्यय आले, तर भांडण खेळून झाले आणि क्रिया पण संपलेली, समाप्तीकडे गेलेली आहे, बरोबर ना. म्हणून तिचे पत्र लिहून झाले, लिहून झाले हे संयुक्त क्रियापद आहे. चाचीचे षष्टीचे प्रत्यय आणि कर्म हे प्रथमेत आहे. त्याचबरोबर त्याचा हुंडा देऊन झाला, देऊन झाला हे संयुक्त क्रियापद आहे. हुंडा प्रथमेत आहे, कर्म आहे. आणि मग इथं त्याचा चाचीचे षष्टीचे प्रत्यय लागलेत आणि क्रिया ही पूर्ण झालेली. ह्या सगळ्या वाक्यात क्रिया पूर्ण झालेली. त्याचे लाडू खाऊन झाले, सेम ॲज इट इज, नो डाऊट. काय अडचण आहे का, इज इट क्लिअर, संपलं विषय संपला, त्याचा काय अडचण येणार नाही. जास्तीत जास्त आहे ना ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रत्येक घटक ह्यातला महत्वाचा, खूप छान नोट्स आणि खूप सगळं दर्जेदार तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे. आपलं वाक्यच आहे की दर्जेदार बॅच, दर्जेदार बॅच. ठीक आहे. नवीन कर्मणी, नवीन कर्मणीला कर्म कर्तरी असं म्हटलं जातं, कारण ही जी संकल्पना आहे इथं दिलंय, हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आलेला आहे, हा घटक इंग्रजीतून मराठीत आलेला आहे. इंग्रजीत जसं पॅसिव्हाइज असतं तसं मराठीत कर्म कर्तरी असतं. कर्त्याला कडून हा शब्द अव्यंत येतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कर्मणी प्रयोगातले कर्ते कसे असतात, कर्त्याला कुठले प्रत्यय लागलेले असतात. इथं प्रत्यय न लागता कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यंत म्हणायचं त्याला, बरोबर ना. आणि त्याबरोबर कर्म हे कायम प्रथमेत असतं किंवा प्रत्यय द्वितीयेत असतं. क्रियापद हे संयुक्त असून भूतकाळी किंवा विद्यार्थी असतं. क्रियापद कसं असतं इथलं, भूतकाळी किंवा विद्यार्थी असतं. आणि इथं बघा आता डायरेक्ट उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल. गाय गुराख्याकडून बांधली जाते, बांधली जाते संयुक्त क्रियापदाला. कर्त्याला कडून प्रत्यय, गाय गुराख्याकडून बांधली जाते, बरोबर ना. हे म्हणजे गुराखी काय करतो रे, गाय बांधतो, बरोबर ना. त्यानंतर न्यायाधीशाकडून, इथं कडून प्रत्यय, कर्त्यालाच कडून प्रत्यय असतो. उंदीर मारला गेला, मारला गेला हे संयुक्त क्रियापद आहे. नवीन कर्मणी म्हणजे कर्मकर्तरीचं वैशिष्ट्य काय की कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यंत लागतो, कर्म प्रथमेत असतं म्हणजे अप्रत्यय द्वितीयेत असतं आणि क्रियापद हे संयुक्त क्रियापद असतं. म्हणून काय मारण्यात आला, इथं मारला गेला असं. आणि तिच्याकडून म्हणजे इथं खडा, तिच्याकडून खडा मारण्यात आला, खाल्ला मार परत, बरोबर ना. हे खडा जे आहे ना, खडा हे प्रथमेत आहे. तिच्याकडून म्हणजे इथं काय झालंय रे, कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला आहे आणि मार खाण्यात आला हे संयुक्त क्रियापद आहे. कधी कधी नवीन कर्मणीमध्ये कर्ता काय असतो रे, मनात मानावा लागतो म्हणजे अद्यावृत्त असतो. कर्ता अद्यावृत्त असतो म्हणजे काय रे, तिथं दिलेला नसतो, तो मानावा लागतो. कधी कधी काही गोष्टी मनात मानाव्या लागतात, जसं संबंधित सर्वनामामध्ये जोजीजे, जेजाजी आणि तोती ते, तोत्याती हे आहे ना, त्यातलं जोजीजे हे काय रे अद्यावृत्त असतं, मनात मानावं लागतं, गृहीत धरावं लागतं. तसं इथं काय केलं रे, करताच त्यांनी काय केलं रे, इथं दिलेलं नाही. हे परीक्षेत पडलेली उदाहरण आहे. सर्वांना समज देण्यात येईल आणि डायरेक्ट विचारलंय सांगा प्रयोग कुठला, सांगा प्रयोग कुठला. मग तुम्हाला
अभ्यास जर चांगला झालेला असेल तर सांगता येतं शिक्षकाकडून सर्वांना समज देण्यात येईल असं दिलंय. हे शिक्षकाकडून हे आपण मनातनं घ्यावं लागतं आणि शिक्षकाकडून सर्वांना असं दिल्यानंतर कडून शब्द घ्याव्यांत असणारा प्रयोग म्हणजे कर्म नवीन कर्मणी आहे किंवा कर्मकर्तरी आहे. क्रिया देण्यात येईल संयुक्त क्रियापद आहे आणि सर्वांना समज हे कर्म समजत असत अशी वाक्य दिली जातात. म्हणजे जिथं तुमचा अभ्यास संपतो ना आता वाटतं की आपल्याला सगळा अभ्यास झालाय त्यावेळेस अशी काही उदाहरणं येऊन आपला मार्क घेऊन जातात. सगळा अभ्यास करून पण काहीच उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी शिकल्याच पाहिजेत. आता बघा सभेत पत्रके वाटली गेली. आता इथं पत्रके हे कर्म झाले वाटली गेली हे संयुक्त क्रियापद झाले. इथं काहीतरी एक करता येणार आहे. दिलाय का करता तिथं नाही. मग कार्यकर्त्याकडून बरोबर तुमच्याकडून आमच्याकडून असं तिथं काय घ्यावं लागतं कर्त्याला कडून हा शब्द घ्याव्यांत लावून घ्यावा लागतो. आणि अशा पद्धतीने आपला हा नवीन कर्मणी म्हणजे कर्मकर्तरी आहे तो ओळखायचा कसा कर्त्याला कडून हा शब्द घ्याव्यांत कर्म प्रथमेत किंवा अप्रत्यय द्वितीयामध्ये आणि क्रियापद संयुक्त असतं. समजलं असेल ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. प्राचीन कर्मणी जुना कर्मणी पुराण कर्मणी पुरुष कर्मणी यामधली वाक्य जी असतात इथं दिलं असेल. या प्रयोगातील सगळी रचना संस्कृत प्रमाणे केलेली आहे. मी सुरुवातीला प्रयोग शिकवताना सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की या प्रयोग या मराठी व्याकरणाच्या प्रकरणातील म्हणजे व्याकरणाचं जे प्रकरण आपण आहे याच्यावरती दोन म्हणजे इंग्रजी भाषेचा एक प्रभाव आहे आणि संस्कृत भाषेचा एक प्रभाव आहे. संस्कृत मग आपली मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून तयार झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न परीक्षा सुद्धा विचारलेला आहे. आणि मग संस्कृत आणि प्राकृत ही 12व्या-13व्या शतकामधली जी भाषा आहे त्याच्यावरून पण कधी कधी आपल्या मराठी भाषेवर काय झालेलं आहे तर इंग्रजीचा प्रभाव पडलेला आहे. कारण विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे म्हणजे पहिलं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी पुस्तक विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये काढलेलं आहे. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज बरोबर ना. आणि म्हणून इंग्रजीचा पण प्रभाव आहे आणि संस्कृतचा प्रभाव आहे. तर संस्कृत हा प्रभाव इथं तुम्हाला या घटकामध्ये दर्शवून येतो कारण ते प्राचीन वाक्य असतात जुनी वाक्य असतात पूर्ण असतात आणि पुरुष कर्मणी त्याला म्हटलं जातं कारण त्याची रचना जी आहे सगळी ती संस्कृत प्रमाणे आहे. ही वाक्य जुन्या मराठी काव्यातील असतात लगेच ओळख येतात कारण असं वेगळं पण कुठंच नाही. सगळ्या प्रयोगाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये काहीतरी वेगळं पण दिलेलं असतं ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि पुराण कर्मणी हा भाग जो आहे त्याच्यामध्ये कर्म असतं तेव्हा हे पुराण कर्मणी होतो. पण पुराण भावे देखील संकल्पना अलीकडे उदयास आलेली आहे. ते अभ्यासात कळलेले आहे की काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले त्याहून सुद्धा कळालं की काही वाक्य सकर्मक आणि अकर्मक असतात. सकर्मक म्हणजे सकर्मासहित आणि कर्मासहित असणारी कर्मणी असतात. आणि म्हणून बघू हा प्रयोग संस्कृत मधून मराठीत आला आहे म्हणून याला पुराण कर्मणी असं म्हटलं जातं. आणि या प्रयोगात सकर्मक धातूला ज प्रत्यय काय रे लागलेला असतो. आता सकर्मक धातू आणि अकर्मक धातू ही संकल्पना तुम्हाला कळली पाहिजे. सकर्मक धातू आणि अकर्मक धातू ही संकल्पना जर कळली तर मराठी व्याकरण तुमच्यासारखं कोणाला जमणार नाही. तुम्हीच त्या व्याकरणाचे शिल्पकार म्हटल्यासारखे. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. इथं मी लिहिले जा ही इथं मी म्हटलं बस बरोबर ना आणि मी इथं लिहिलं कर. आता तुम्ही वाक्य करायला सुरू झाला तुम्ही व्याकरणकार होणार आता 100%. आता मला सांगा हे लिहिले मी 3 धातू. ह्या धातू जे आहेत या धातूवरून तुम्हाला एखादं वाक्य तयार करायला सांगितलं तर काय लिहिणार तुम्ही इथं लिहिणार तुम्ही तू सावकाश जा सावकाश जा असं वाक्य तयार केलं. किंवा राम सावकाश जातो तुम्ही जा या मूळ धातूपासून काय केलं रे जातो क्रियापद केलं. आणि वाक्य जे आहे ना हा धातू आहे ना गतिदर्शक आहे. कसला आहे गतिदर्शक धातू म्हणायचा. हे नीट समजलं पाहिजे ठीक आहे. त्यानंतर बस हा धातू आहे ना स्थितीदर्शक आहे. म्हणजे मला सांगायचं काय की गतिवाचक धातू आणि कृतीवाचक धातू जे आहे ना हे जे धातू असतात हे अकर्मक असतात. ही संकल्पना खूप महत्वाची आहे तुम्हाला कुठं शिकायला भेटणार नाही. काय सांगितलं स्थितीदर्शक आणि गतिदर्शक धातू अकर्मक असतात आणि कृतीवाचक धातू असतात ना ते सकर्मक असतात. कृतीवाचक धातू कसे असतात सकर्मक असतात. नीट बघूयात आपण. इथं बघा आता लिहिलं होतं मी ठीक आहे गेलं ते जाऊ द्या. डोक्यातलं कुठं जाणार आहे का आपल्या नाही जाणार ठीक आहे. मग आता इथं लिहिलं होतं आपण राम
सावकाश जातो. त्यानंतर खाली काय लिहिलं होतं, तो झाडाखाली बसला, तो अभ्यास करतो. बोर्डला काहीतरी झालेलं आहे, स्पीड मध्ये लिहायला गेलं ना ते डायरेक्ट गायब होते, तुम्ही बघितलं असेल, म्हणून मी दमाने खेळतोय, इथं रिंगण मोडीत नाही. ठीक आहे. आता इथं कर धातू आहे. कर हा कृतीवाचक धातू आहे. काय रे, कृतीवाचक धातू म्हणायचं त्याला. बस हा धातू स्थितीदर्शक, बसणे म्हणजे एक स्थिती असते, बरोबर ना. आणि जा म्हणजे काय रे, गतीदर्शक. जा म्हणलं की एक जागेवरून दुसऱ्या जागेवर गेला, याच्यामध्ये गती आहे. ही संकल्पना तुम्हाला कोणच सांगणार नाही. आणि मग मी काय सांगतोय, मग तुम्ही सांगताय ना सर, म्हणजे गतीदर्शक आणि स्थितीदर्शक धातू असतात ना, हे या धातूपासून तयार केलेली वाक्य अकर्मक असतात. बघा, राम सावकाश जातो, कर्म आहे का? नाही. तो झाडाखाली बसला, झाडाखाली स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. सावकाश हे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. आणि मग क्रियाविशेषण आली की वाक्यात कर्म नसतं जवळपास, म्हणजे कर्म नसर म्हणून ते वापरले असत. आणि तो अभ्यास करतो, कर्म अभ्यास आहे. ठीक आहे रे, कर्म आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं कृतीवाचक धातू हे सकर्मक असतात आणि गतीदर्शक आणि स्थितीदर्शक वाक्यातले मूळ धातू जे असतात ना ते अकर्मक असतात. ही संकल्पना तुम्हाला सांगितली. का सांगतो एवढं, कारण पुढे ह्याच्यावरती संकल्पना ही ऍडव्हर्टाईज समजा. ठीक आहे. चला, आपण आहेत पुराण कर्मणी, पुरुष कर्मणी आणि काय रे प्राचीन कर्मणी मध्ये. यामधले वाक्यातला जो बोल धातू आहे हा सकर्मक आहे. मन हा धातू सकर्मक आहे. लघु लेकराने कर, करीजे, कर हा धातू सकर्मक आहे. ठीक आहे. कीजे म्हणजे सकर्मक धातू आहे. देख म्हणजे सकर्मक धातू आहे. आणि म्हणून नळे इंद्रासी असे बोली जेले. प्राचीन नाहीच काय कळलं, वाक्य संस्कृत प्रमाणे रचना येणार आहे आणि ज हा सकर्मक धातूला प्रत्यय लागणार आहे. लागलाय का नाही तर ज, बरोबर ना. म्हणजे बघा इथं बघा, मनी जेले, करी जेले, बरोबर ना. इथं की जे आणि देखी जे, ही वाक्य नीट समजून घ्या. कारण पुढे एक वाक्य आहे, पुण्यात्मक पापा स्वर्गात जायचे आणि पापात्मक पापा नरकात जायचे. जा धातू अकर्मक आहे म्हणून ते वाक्य बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारलंय. आणि जा धातू इथं गतीदर्शक असतो, गतीदर्शक धातू अकर्मक असतो, म्हणून हे पुराण भावीमध्ये म्हणजे भावी प्रयोगामध्ये जातंय. पण त्याची बाकीची वाक्य इथं का सांगतोय, पुढची ऍडव्हर्टाईज समजत असेल तुम्हाला मी काय सांगतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आजचा हा जो भाग आहे हा कर्मणी प्रयोग होता. खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगितला. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असणं महत्वाचं असतं. त्यानंतर कर्त्याला तृतीयचा, चतुर्थीचा, षष्टीचा आणि सविकर्ण विभक्तीचा आणि कर्त्याला कडून हा शब्द घ्या व्यंत लागतो. कर्म कायमस्वरूपी तुम्ही पाहिलं सगळ्या प्रकारामध्ये प्रथमेत होतं, प्रत्यय द्वितीयमध्ये होतं. आणि क्रियापद हे कसं होतं रे, तर भूतकाळी होतं, शक्यार्थक होतं आणि संयुक्त होतं. अशा पद्धतीने कर्मणी प्रयोग तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. थांबतो इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र.